नमस्कार, मी सचिन आशा सुभाष, समाजबंध या संस्थेचा कार्यकर्ता व संस्थापक. समाजबंध ही संस्था 2016 पासून महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमध्ये मासिक पाळी आणि महिला आरोग्य या विषयावर काम करते. यामध्ये प्रामुख्याने शालेय मुली व महिला यांच्यासाठी पाळीचा हे सत्र घेण्यात येतं. यामध्ये मासिक पाळीविषयी शास्त्रशुद्ध माहिती देत पाळीकडे पाहण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन विकसित केला जातो. यासाठी समाजबंधचे 60 संवादक 21 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत व ते आपापल्या तालुक्यांमध्ये हे सत्र घेत असतात. त्याचबरोबर महिलांना पाळीत वापरण्यासाठीचं शोषक साहित्य मिळत नाही. आजही 75% अधिक महिला पाळीच्या दरम्यान स्वच्छ शोषक साहित्य वापरत नाहीत. त्यांच्यासाठी जुन्या कपड्यांपासून असे कापडी पॅड पुणे, रायगड व गडचिरोली या 3 प्रकल्पात बनवले जातात. आजहून लाखहून अधिक पॅडची निर्मिती व वाटप करण्यात आलं आहे. त्याचबरोबर महिलांना असे पॅड बनवण्याचं प्रशिक्षणही देण्यात येतं आणि जेणेकरून त्या हे पॅड बनवून कायमस्वरूपी वापरू शकतील. गडचिरोली जिल्ह्यातील आदिम आदिवासी जमातींमध्ये महिलांना पाळीच्या दरम्यान घराबाहेर एका झोपडीत ठेवलं जातं आणि त्यामध्ये लाईट नसते, दरवाजा नसते, बाज नसते. अनेक महिलांचा, मुलींचा तिथं साप व विंचूचा मृत्यू होतो. त्यांच्याकडून तिथे न राहिल्याबद्दल दंडही घेतला जातो. ही कुर्मा प्रथा संपुष्टात यावी यासाठी समाजबंध तिथे निवासी सत्याचे प्रयोग शिबिर घेतं आणि त्यामध्ये सर्व महिला पुरुषांना याविषयी माहिती दिली जाते. महिलांना पॅड दिले जातात, ते बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं आणि हळूहळू महिला अंगणात येतील आणि नंतर त्या घरात राहायला जातील यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले जातात. तेथील 36 गावांमध्ये समाजबंधने आजवर हे शिबिर घेतलं आहे आणि प्रत्येक गावात एक आरोग्य सखी नेमून ती आता महिलांच्या या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम करते. मासिक पाळीवर काम करताना पाळीचा आणि महावारिका अशा 2 पुस्तकांची निर्मिती समाजबंधने केली. त्या संदर्भातले जे टीचिंग एड्स लागतात तेही निर्मिती केली आहे. मेन्स्ट्रुअल कप जो आजच्या पिढीचं साधन आहे त्याचीही वितरण समाजबंधाच्या माध्यमातून केलं जातं. या सर्व प्रवासामध्ये रेलफॉर फाउंडेशन सारख्या दात्यांचा फार महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. आता मी जो बसलोय ती खुर्ची असेल वा इथलं फर्निचर असेल किंवा काही शिलाई मशीन असतील त्या रेलफॉरच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले आहे. समाजबंधचं हे सर्व काम हे केवळ कार्यकर्त्यांच्या जोरावर व लोकसहभागातून चालतं. जवळपास 150हून अधिक कार्यकर्ते आहेत जे आपला वेळ कौशल्य या कामात देतात आणि अनेक छोटे दाते आहेत जे दरमहा काही निधी संस्थेला देतात आणि त्यातून हे सर्व काम सुरळीतपणे सुरू आहे.